नमस्कार, मी पूनम चौगुले। जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा आढावा आपल्यापर्यंत झटपट पोहोचवणाऱ्या 7/12च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत। दररोज सायंकाळी 7 वाजता प्रक्षेपण आणि दुपारी 12 वाजता पुन्हा प्रक्षेपित होणाऱ्या या बातमीपत्रात आज पाहूया जिल्ह्याच्या ठळक घडामोडी। शाहूवाडी तालुक्यातून जाणाऱ्या कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील आंबा घाटात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात दरडी कोसळतात। या घाटातून तळ कोकणात अवजड वाहनांची वाहतूक रात्रंदिवस सुरू असते। दरडी कोसळल्याने वाहतूक बंद होते किंवा वाहनांचे अपघात होतात। या पार्श्वभूमीवर आंबा घाटात कायमस्वरूपी पोलीस आणि आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवणं गरजेचं आहे। कोकणचं प्रवेशद्वार म्हणून आंबा घाट ओळखला जातो। सुमारे 11 किलोमीटरचा वेडीवाकडी वळणं असणारा हा घाट आहे। पावसाळ्यात या घाटात दरडी कोसळतात। घाटात प्रसिद्ध असणाऱ्या गायमुख मंदिरावर नुकतीच दरड कोसळल्यानं मंदिराचं नुकसान झालंय। त्यामुळे पावसाळ्यात आंबा घाटातील प्रवास धोकादायक बनलाय। या घाटातून तळ कोकणात जाणाऱ्या पर्यटकांच्या गाड्यांची संख्या मोठी आहे। अवजड वाहनं देखील दिवस रात्र या मार्गावर असतात। त्यामुळे इथं कायमस्वरूपी पोलीस केंद्र किंवा आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवणं गरजेचं आहे। त्याचप्रमाणे घाटात संरक्षक भिंत, कठडे तुटले आहेत, साईड पट्ट्या खचल्या आहेत, घाटातील रस्त्यावर मोठे खड्डे पडलेत। त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असल्यानं या महामार्गाची तातडीनं दुरुस्ती होणं गरजेचं आहे। शाहूवाडी आणि पन्हाळा तालुक्याला वरदान ठरलेल्या कडवी तसंच कासारी प्रकल्प क्षेत्रात दमदार पावसाला सुरुवात झाली आहे। त्यामुळे कडवी धरण 41.45% तर कासारी धरण 37.64% भरलंय। धरणातील पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होतीये। पावसाचा जोर कायम राहिल्यास कडवी आणि कासारी धरण भरण्याची शक्यता आहे। कासारी नदीवर पाटबंधारे विभागानं धरण बांधलंय। गजापूर आणि गेवडे गावांचं पुनर्वसन केलंय। या धरणात 2.77 टीएमसी पाणी साठा आहे। या धरणातून शाहूवाडीतील 20 गावांना आणि पन्हाळा तालुक्यातील 41 गावातील नागरिकांना शेती तसंच पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध झाली आहे। परिसरातील 9458 हेक्टरवरील शेतीला धरणातून पाणी पुरवठा होतो। या धरणातील पाणी अडवण्यासाठी कोल्हापूर पद्धतीचे 14 बंधारे बांधलेत। कडवी धरण 41.45% भरलंय। धरण क्षेत्रात दमदार पाऊस सुरू असल्यानं धरणाच्या पाणी साठ्यात वाढ होतीये। कडवी धरण परिसरातील 25 गावांना पाण्याचा शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी पुरवठा होतोय। त्यामुळे 10,000 हेक्टर शेती सिंचनाखाली आली आहे। कासारी आणि कडवी ही 2 धरणं शाहूवाडी तसंच पन्हाळा तालुक्याला वरदान ठरली आहेत। पन्हाळा तालुक्यातील माझगाव पोर्ले दरम्यान कासारी नदीवरील पुलाच्या दुपदरीकरणाचं काम पूर्ण झालंय। परंतु जुना स्लॅब आणि नवीन स्लॅब जोडणीच्या अंतरामधील भराव निघाल्यानं रस्त्याच्या मध्यावरच मोठी फट पडली आहे। त्यामुळे या पुलावर दुचाकीचे वारंवार अपघात होत आहेत। सार्वजनिक बांधकाम विभागानं त्याकडे लक्ष देऊन तातडीनं उपाययोजना करण्याची गरज आहे। पोर्ले ते माझगाव आणि येवलूस गावाला जोडणाऱ्या माझगाव इथल्या पुलाचं बांधकाम पूर्ण झालंय। सन 2001च्या दरम्यान हा पूल एकेरी वाहतुकीसाठी खुला झाला। या पुलावरून गळीत हंगामात ऊस वाहतुकीसाठी 15 ते 20 गावच्या वाहनांची वाहतूक सुरू असते। एकेरी वाहतुकीमुळे या पुलावर वाहतुकीची कोंडी होत होती। त्यामुळे पहिल्या स्लॅब शेजारी दुसऱ्या स्लॅबचं काम पूर्ण होऊन मागील वर्षीपासून पुलावरून दुहेरी वाहतूक सुरू झाली आहे। मात्र 2 स्लॅबमधील लोखंडी चॅनेलच्या जोड कामामध्ये असलेला भराव निघाल्यामुळे 2 स्लॅबमध्ये अंतर पडून 5 इंचाची फट निर्माण झाली आहे। त्यातून वाहन चालवताना चालकांना कसरत करावी लागते। तसंच या फटीमुळे वाहनं घसरत असल्यानं इथं वारंवार अपघात होत आहेत। बांधकाम विभागानं पाहणी करून तातडीनं उपाययोजना करण्याची गरज आहे। दिव्यांग पेन्शन योजना, संजय गांधी, श्रावणबाळ, इंदिरा गांधी आणि वृद्धापकाळ योजनेअंतर्गत शासनाकडून लाभार्थ्यांना दरमहा 1,000 रुपये पेन्शन दिली जाते। ही पेन्शन तालुक्याच्या संजय गांधी विभागातून गावागावातील बँकेत जमा होते। मात्र बँकेकडून लाभार्थ्यांना तब्बल महिनाभर रक्कम दिली जात नसल्याची तक्रार राधानगरी तालुक्यातील दिव्यांग संघटनेनं केली आहे। संजय गांधी योजनेसह श्रावणबाळ, इंदिरा गांधी, वृद्धापकाळ योजनेचे राधानगरी तालुक्यात 9,755 लाभार्थी आहेत। त्यांना शासनाकडून दरमहा 1,000 रुपये पेन्शन दिली जाते। ही पेन्शन तालुक्याच्या संजय गांधी विभागातून गावागावातील बँकेत जमा होते। मात्र बँकेकडून लाभार्थ्यांना तब्बल महिनाभर रक्कम दिली जात नसल्याची तक्रार राधानगरी तालुक्यातील अपंग संघटनेनं केली आहे। याबाबतची तक्रार दिव्यांगांनी तहसीलदार अनिता देशमुख यांच्याकडे केली। तालुक्यातील अपंग
निराधार लाभार्थ्यांच्या खात्यावर वेळेत पेन्शन जमा होते, मात्र बँकेतून तब्बल 1 महिना उशिरा लाभार्थ्यांच्या हातात पेन्शन दिली जाते. तसंच दिव्यांगांचं पासबुक सुद्धा भरून दिलं जात नाही. अपंग, निराधार आणि वयोवृद्ध लाभार्थ्यांना बँकेत उभं राहण्यास अनेक अडचणी येतात. मात्र बँकेकडून दिव्यांगांना महिनाभर फेऱ्या माराव्या लागतात. हा त्रास कमी करून दिव्यांगांना पेन्शनची रक्कम वेळेवर मिळावी अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष धनाजी आरडे यांनी केली. या लाभार्थ्यांची महिन्याची 1,000ची पेन्शन आता 1,500 करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतलाय. मात्र वाढीव रक्कम लाभार्थ्यांना मिळत नसल्याची खंत अपंग बांधवांनी व्यक्त केली. दरम्यान बँक अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यातून मार्ग काढू असं तहसीलदार देशमुख यांनी सांगितलं. यावेळी सुरेखा पाटील, युवराज पाटील, पी.जी. कांबळे यांच्यासह अपंग बांधव उपस्थित होते. गावागावांमध्ये दलित आणि मराठा समाज जोडला पाहिजे. दोन्ही समाजातील भेदभाव संपुष्टात आणून प्रत्येक गाव समतावादी बनलं पाहिजे. शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचं सर्वांनी आचरण करण्याची गरज आहे असं प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं. राधानगरी तालुक्यातील राशिवडेचे सामाजिक कार्यकर्ते साताप्पा कांबळे यांच्या शोकसभेप्रसंगी ते बोलत होते. रिपब्लिकन पार्टीचे प्रदेशाध्यक्ष शहाजी कांबळे यांचे वडील साताप्पा कांबळे यांचं नुकतंच निधन झालंय. त्यांच्या शोकसभेसाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राधानगरी तालुक्यातील राशिवडे गावी उपस्थिती लावली. साताप्पा कांबळे यांच्या प्रतिमेचं पूजन नामदार आठवले यांच्या हस्ते करण्यात आलं. प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक शहाजी कांबळे, शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जालंधर पाटील आणि आरपीआयचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांनी मनोगतातून साताप्पा कांबळे यांच्या कार्याला उजाळा दिला. दिवंगत साताप्पा कांबळे यांनी शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जपला. आता गावामध्ये दलित सवर्णांनी एकत्र येऊन समतेची विचारधारा पुढे नेण्याची गरज आहे असं नामदार आठवले यांनी सांगितलं. यावेळी राजाभाऊ सरवदे, सुरेश बारसिंग, अशोक गायकवाड, गौतम सोनवणे, सरपंच संजीवनी पाटील, उपसरपंच अजिंक्य गोनुगडे, उत्तम कांबळे, मंगलराव माळगे, रुपाताई वायदंडे, सुखदेव बुद्धाळकर, गुणवंत नागटिळे, दत्ता मिसाळ, प्रदीप मस्के यांच्यासह रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते. शाहूवाडी तालुक्यातील सोनवडे गावचे डॉक्टर दिलीप पाटील हे समूह विकास परिषदेच्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी आशिया खंडातून निवडले गेलेत. ही परिषद अमेरिकेतील पोर्टलँड विद्यापीठात 15 ते 19 जुलै 2023 दरम्यान होत आहे. शाहूवाडी तालुक्यातील सोनवडे गावचे सुपुत्र डॉक्टर दिलीप पाटील यांची आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी निवड झाली आहे. ही परिषद अमेरिकेतील पोर्टलँड इथल्या विद्यापीठात होणार असून या परिषदेसाठी जगभरातून 150 प्राध्यापकांची उपस्थिती असणार आहे. डॉक्टर दिलीप पाटील हे भारतातील पंतप्रधान आवास योजनेच्या प्रगतीबाबत शोध निबंध सादर करणार आहेत. डॉक्टर दिलीप पाटील गेली 15 वर्ष मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागात कार्यरत आहेत. डॉक्टर दिलीप पाटील हे 3 वर्ष प्राचार्य म्हणून विरारच्या सेंट जोसेफ महाविद्यालयात कार्यरत होते. त्यांनी ग्रामीण विकासातील विविध विषयांवर 20 पुस्तकं लिहिली आहेत. त्यांनी 75 परिषदांमध्ये शोध निबंधांचं वाचन केलंय. आजपर्यंत न्यूझीलंड, हाँगकाँग, थायलंड, इस्रायल, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, अमेरिका, मलेशिया अशा देशांमध्ये डॉक्टर पाटील यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलंय. 2004 साली अमेरिकेच्या रोटरी इंटरनॅशनल प्रतिष्ठानतर्फे जगातील 10 उत्कृष्ट शिक्षकांमध्ये त्यांची निवड झाली होती. त्यांच्या निवडीबद्दल त्यांचं अभिनंदन होतंय. याबरोबरच 7/12च्या बातमीपत्रात वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. पाहत रहा 7/12चं बातमीपत्र. निरोगी आणि चिंतामुक्त जीवन जगायचंय? अहो मग आजच भेट द्या राजारामपुरी 7व्या गल्लीतील स्वास्थ्यम हेल्थ अँड वेलनेस सेंटरला. इथं आहेत आपलं आयुष्य निरोगी बनवण्यासाठीचे सर्व उपचार, तेही अगदी माफक दरात. आयुर्वेदिक, होमिओपॅथी आणि ॲलोपॅथी उपचार, पंचकर्म, योगा थेरपी, हर्बल थेरपी, स्ट्रेस रिलीफ थेरपी, मूळव्याध, भगंदर तसेच क्षारसूत्र चिकित्सा, डायग्नोस्टिक मेडिसिन आणि ऑपरेशनची सुविधा, मसाजेस आणि ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स, पारंपरिक आयुर्वेदिक उपचारांसोबतच केरळीय पंचकर्मही अगदी अल्प दरात. आजच भेट द्या स्वास्थ्यम हेल्थ अँड वेलनेस सेंटरला. पत्ता 1643 अनंत प्रेस्टीज, राजारामपुरी 7वी गल्ली, जीवनधारा ब्लड बँकेसमोर, कोल्हापूर. संपर्क 8669 1676 79. बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत.
यंदा पावसानं ओढ दिल्यानं गावागावात पाळक दिन साजरा केला जातोय। गडमुळशिंगीतल्या ग्रामस्थांच्या वतीनं गावातील सर्व व्यवहार पाळक दिनी बंद ठेवण्यात आले। ग्रामदेवतेसह गावातील इतर देवतांना पंचगंगेच्या नवीन पाण्याचा जलाभिषेक घालण्यात आला। करवी तालुक्यातील गडमुळशिंगीतल्या ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीनं वरुण देवाला प्रसन्न करण्यासाठी पाळक दिवस पाळण्यात आला। गावातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते। मेघराजाला प्रसन्न करण्यासाठी धनगरी ढोल कैताळाच्या निनादात धनगर समाज बांधव आणि ग्रामस्थ यांच्या सहभागानं मिरवणूक काढून देवतांना साकडं घालण्यात आलं। गावातील नरसिंह मंदिरापासून सुरुवात करत गजलक्ष्मी मंदिर, कल्लेश्वर देवालय, करशिदाची माळी, महादेव मंदिर, हनुमान मंदिर, विठ्ठल रुक्मिणी मंदिरासह ग्रामदैवत श्री धुळसिद्ध बिरदेव इथं सांगता करण्यात आली। यावेळी मान्यवरांनी भाकणूक केली। यंदाही पाऊस होईल, पण भाविकांनी संयम ठेवून देवावर विश्वास ठेवावा असं भाकीत केलं। या मिरवणुकीत महिलांनी आंबिलीचा प्रसाद तसंच शिदोरी आणून प्रसादाचं वाटप केलं। यावेळी उपसरपंच तानाजी पाटील, ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र यशवंत, अशोक दांगट, अमित माळी, सूरज कांबळे, गणू पुजारी, बाबासाहेब रानगे, संजय सोनुर्ले, अर्जुन कोगे, सुधाकर पाटील, धनगर समाज बांधव, ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या। पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी भुदरगड तालुक्यातील तांबाळेश्वर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी 755 बीजगोळे अर्थात सीडबॉल तयार करून कडगाव वनपरिक्षेत्र कार्यालयात दिले। विद्यार्थ्यांनी तयार केलेले हे सीडबॉल अंतुर्ली, शिवडाव, मठगाव आणि पाटगाव भागातील डोंगर परिसरात रोपण केले जाणार आहेत। या अभिनव उपक्रमाचं कौतुक होतंय। भुदरगड तालुक्यातील तांबाळेश्वर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी दुसऱ्या सत्राची परीक्षा संपल्यानंतर सीडबॉल बनवण्याचा एक अनोखा उपक्रम हाती घेतला। पर्यावरणाचं संवर्धन करण्यासाठी शिक्षकांनी मुलांच्या सहभागातून हा उपक्रम हाती घेतलाय। माती, शेणखत आणि विविध प्रकारच्या बियाणांचं एकत्रित मिश्रण करून त्यांचे छोटे छोटे गोळे बनवून उन्हात सुकवण्यात येतात। खरीप हंगामाचा पाऊस सुरू होईपर्यंत हे बॉल सुरक्षित ठेवून विद्यार्थ्यांकडून वनविभागाकडे सोपवले जातात। हे गोळे माती मिश्रित असल्यानं पावसाळ्यात त्यातील बी सहज उगवतं, त्यामुळे रोपांच्या लागवडीसाठी खड्डे मारण्याची गरज नसते। हे सीड बॉल वनविभागाच्या कर्मचाऱ्यांकडून जंगलातील ओसाड माळरानावर फेकले जातात। प्रशालेचे मुख्याध्यापक संतोष भोसले, सहाय्यक शिक्षक प्रकाश सांडुगडे यांच्या पुढाकारातून वनविभागाचे प्रभारी वनक्षेत्रपाल किरण पाटील, वनरक्षक योगेश पाटील, यूपी घुगरे, VA आदित्य, PS पार्टे, प्रकाश देसाई, इजेस पिंटो, विजय शिंदे, मनोज पाटील, तुकाराम लाड, गणेश बेलेकर, वैभव रेपे, मिलिंद कांबळे यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते। शाहूवाडी तालुक्यातील खुटाळवाडी इथल्या यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे पदाधिकारी स्वर्गीय प्रदीप पाटील यांच्या स्मृती दिनाचं औचित्य साधून रक्तदान आणि आरोग्य शिबिर घेण्यात आलं। या शिबिराचा 22 गावातील नागरिकांनी लाभ घेतला। यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं स्वर्गीय प्रदीप पाटील यांच्या स्मृती दिनानिमित्त दरवर्षी विविध उपक्रम घेतले जातात। यंदा 13 ते 31 जुलै दरम्यान यशवंत आयुर्वेदिक रुग्णालयात सर्वरोग निदान आणि शस्त्रक्रिया तसंच रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। उद्घाटनापूर्वी कोडोली ते खुटाळवाडी दरम्यान सद्भावना ज्योत काढण्यात आली। प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर अनिल पाटील यांच्या हस्ते शिबिराचं उद्घाटन झालं। 22 गावातील ग्रामपंचायतींना याबाबत माहिती देण्यात आली होती, त्यामुळे या गावातील नागरिक मोठ्या संख्येनं शिबिराला उपस्थित होते। शिबिरादरम्यान प्राचार्य आणि रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर विशाल पाटील यांनी रक्तदानाचे फायदे, संस्थेचं कार्य आणि भावी वाटचाल याविषयी माहिती दिली। त्यानंतर नागरिकांची आरोग्य तपासणी आणि उपचार करण्यात आले। बेसुमार वृक्षतोड झाल्यानं निसर्गाचा ऱ्हास होऊ लागलाय। कधी दुष्काळ तर कधी महापूर अशा आपत्ती निर्माण होत आहेत। त्यामुळे भविष्यात निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड करणं गरजेचं असल्याचं प्रतिपादन सांगरूळ वारकरी संप्रदायाचे प्रमुख नामदेव खाडे यांनी केलं। वारकरी संप्रदायाच्या वतीनं वृक्षारोपण कार्यक्रमात ते बोलत होते। करवी तालुक्यातील सांगरूळ इथल्या विठोबाप्पा मंदिरामध्ये गावातील वारकरी संप्रदायाच्या वतीनं वृक्षारोपण करण्यात आलं। यावेळी वारकरी संप्रदायाचे नामदेव खाडे, NG खाडे, बळीराम खाडे प्रमुख उपस्थित होते।
निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण करणं गरजेचं आहे। याची सुरुवात आपण वारकरी संप्रदायाच्या वतीनं करत असून या वर्षापासून प्रत्येक पावसाळ्यात वृक्षारोपण करणार असल्याचं नामदेव खाडे यांनी सांगितलं। तर गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्यानं उष्णतेचं प्रमाण खूप वाढलंय। भविष्यात वृक्ष लागवड केली नाही तर उष्माघाताचं प्रमाण वाढण्याची भीती एनजी खाडे यांनी व्यक्त केली। यावेळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष कृष्णात खाडे, भगवान लोंढे, केएस खाडे, सुनील कापडे, विलास तळेकर, एनडी खाडे, पंडित कासोटे, सोपान खाडे, एकनाथ देसाई यांच्यासह वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नृसिंहवाडीमधील विठ्ठल मंदिरात संत शिरोमणी नामदेव महाराजांची पुण्यतिथी पार पडली। यावेळी विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले। दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती। तर पन्हाळा तालुक्यातील कोडोलीमध्ये नामदेव शिंपी समाजाच्या वतीनं नामदेव महाराजांचा पालखी सोहळा पार पडला। नृसिंहवाडीमधील विठ्ठल मंदिरात संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रम पार पडले। यावेळी नामदेव महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। प्रवचन, दिंडी, कीर्तन असे धार्मिक कार्यक्रमही आयोजित केले होते। हरिभक्त परायण एकनाथ मुळे महाराज यांचं कीर्तन झालं। संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या जीवन प्रवासावर मुळे महाराजांनी प्रवचन दिलं। यावेळी दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। यावेळी शेकडो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। पन्हाळा तालुक्यातील कोडोलीतल्या नामदेव शिंपी समाजाच्या वतीनं नामदेव महाराजांचा पालखी सोहळा पार पडला। कोडोलीच्या छत्रपती चौकातून या पालखी सोहळ्याला सुरुवात झाली आणि विठ्ठल मंदिरामध्ये या पालखी सोहळ्याची सांगता झाली। अमोल खटावकर यांच्या हस्ते पालखी पूजन करून पालखी सोहळ्याला सुरुवात झाली। या पालखी सोहळ्यामध्ये कोडोलीच्या नामदेव शिंपी समाजाचे अध्यक्ष अतुल कोळेकर, उपाध्यक्ष दत्तात्रय हवळ, राजू औंधकर, दीपक केतकर आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या महिला उपजिल्हा प्रमुख दीप्ती कोळेकर यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। याबरोबरच आजच्या 7:12च्या बातम्या संपल्या। बातमीपत्र पुन्हा पाहू शकता दुपारी 12 वाजता। नमस्कार।